छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा इतिहास आज ज्या प्रखरतेने आपल्या समोर आहे, त्यामागे एका महान मराठी संशोधकाची तपश्चर्या आहे. त्यांनी शिवरायांचे अस्सल चित्र जगासमोर आणले आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधी शोधून त्याचा खरा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला. चला तर मग जाणून घेऊया या मराठी माणसाबद्दल. आज आपण शिवरायांची जी खास प्रतिमा पाहतो ती जगभरात पोहोचवण्याचे श्रेय वासुदेव सीताराम बेंद्रे यांना जाते. 1933 मध्ये ऐतिहासिक संशोधनासाठी ते लंडनला गेले होते. तिथे त्यांनी वर्षानुवर्षे ब्रिटिश म्युझियम आणि विविध ग्रंथालयात शोध घेतला. तिथे त्यांना डच गव्हर्नर व्हॅन रीड याने काढलेले शिवरायांचे एक रेखाचित्र सापडले. हे चित्र शिवरायांच्या हयातीत प्रत्यक्ष पाहून काढले असल्याचा ऐतिहासिक पुरावा होता. या शोधामुळे शिवरायांचे अस्सल रूप जगासमोर आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर त्यांचा इतिहास आणि त्यांची समाधी नेमकी कुठे आहे यावर अनेक दशके अनिश्चितता होती. V.S. बेंद्रे यांनी पुराव्यांची साखळी जोडत अत्यंत कष्टपूर्वक संशोधन केले. त्यांनीच हे सिद्ध केले की भीमा इंद्रायणीच्या तीरावर असलेल्या वडू बुद्रुक येथे शंभूराजांचा अंत्यविधी झाला होता. त्यांनी शोधून काढलेल्या या पुराव्यामुळेच आज आपण वडू येथे नतमस्तक होऊ शकतो. बेंद्रे यांच्या संशोधनापूर्वी संभाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक चुकीचे आरोप लावले जात होते. मात्र बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून सर्व गैरसमज खोडून काढले. त्यांनी कागदोपत्री पुराव्यासह हे दाखवून दिले की शंभूराजे हे केवळ पराक्रमी योद्धाच नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. एका अर्थाने संभाजी महाराजांचे चरित्र त्यांनी शुद्ध करून जनमानसासमोर आणले. रायगड जिल्ह्यातील पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी आपले संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना संशोधनाची शिस्त लागली. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत पदरचे पैसे खर्च करून त्यांनी साता समुद्रापार जाऊन मराठ्यांचा इतिहास धुंडाळला. जुनी मोडी लिपी, फारसी कागदपत्रे आणि परकीय दस्तऐवज वाचून त्यांनी शिवशाहीचा खरा इतिहास मांडला. इतिहासकार V.S. बेंद्रे यांचे कार्य एखाद्या ऋषीसारखे होते. त्यांनी कधीही प्रसिद्धीची हाव धरली नाही, तर केवळ पुराव्यांच्या आधारे सत्य मांडण्यावर भर दिला. आज आपण जे किल्ले, युद्धनीती आणि शिवकालीन प्रशासनाबद्दल वाचतो, त्यातील अनेक महत्त्वाचे संदर्भ बेंद्रे यांच्या संशोधनामुळेच उजेडात आले आहेत. मराठी मातीसाठी त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास आज जास्त स्पष्ट आणि अभिमानास्पद आहे. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.